कधीकधी कसं असतं ना, एक साधंसं सरकारी पत्र आणि त्यातून आरोग्य व्यवस्थेचं एक मोठं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. आज आपण अशाच एका निर्देशापासून सुरुवात करणार आहोत आणि सार्वजनिक आरोग्यात युनानी औषधोपचाराची नक्की काय स्थिती आहे हे आकडेवारीतून समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया. हे बघा, आपल्या समोर आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं एक अधिकृत पत्र. यात असं म्हटलंय की 11 फेब्रुवारीला युनानी दिन साजरा करायचा आहे आणि हेच पत्र आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. आता युनानी दिन तर साजरा होतोय, पण अनेकांना वाटेल की हे युनानी औषधोपचार म्हणजे नक्की काय. तर ही एक खूप जुनी पारंपरिक उपचार पद्धती आहे, ज्याची मुळं थेट प्राचीन ग्रीसमध्ये सापडतात आणि आजही तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आणि गंमत म्हणजे या वर्षीच्या युनानी दिनाची जी थीम आहे ना, ती खूप इंटरेस्टिंग आहे. पत्रात लिहिलंय युनानी प्रॅक्टिसमधील नाविन्य आणि पुरावा. यावरून हे स्पष्ट दिसतंय की सरकारला या पारंपरिक पद्धतीला अधिक आधुनिक आणि पुराव्यावर आधारित बनवायचं आहे. बरं, आता ह्या एका पत्रावरून थोडं पुढे जाऊ आणि जरा मोठ्या कॅनव्हासवर बघूया. ही जी युनानी चिकित्सा आहे ना, ती आयुष नावाच्या एका मोठ्या सिस्टमचा भाग आहे. आणि ही सिस्टम किती मोठी आहे ते आधी समजून घेऊ. हे आकडे बघा, हे एका प्रोग्रेस रिपोर्टमधून आले आहेत. आणि या टेबलवरून एक गोष्ट लगेच लक्षात येते की आयुष प्रणाली किती मोठ्या प्रमाणात रुग्णांची सेवा करते. अर्थात आयुर्वेद आणि होमिओपॅथी सगळ्यात पुढे आहेत, पण युनानी औषधोपचारानं सुद्धा 25,000पेक्षा जास्त बाह्य रुग्णांवर उपचार केले आहेत. हा आकडा परत एकदा बघा, 1,95,463. आणि हे फक्त ओपीडी म्हणजे बाह्यरुग्ण विभागातले पेशंट्स आहेत. या एका आकड्यावरूनच या सिस्टीमचं सार्वजनिक आरोग्यातलं महत्त्व आपल्या लक्षात येतं. एकूण आकडे तर प्रचंड आहेत, यात वादच नाही. पण आता आपण जरा युनानीवर फोकस करूया. आयुष सिस्टममधल्या बाकीच्या पद्धतींच्या तुलनेत युनानी कुठे आहे हे पाहिलं की चित्र अजून स्पष्ट होईल. हा बारचार्ट बघा, याने सगळं अगदी सोपं करून टाकलंय. ओपीडी पेशंटच्या बाबतीत आयुर्वेद आणि होमिओपॅथी जवळपास एकाच लेवलला आहेत आणि युनानी तिसऱ्या नंबरवर. तरीही 25,000पेक्षा जास्त रुग्णांची जबाबदारी ही काही छोटी गोष्ट नाहीये. ठीक आहे, रुग्णांचे आकडे तर आपण पाहिले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, ही सगळी सेवा द्यायला डॉक्टर्स आणि कर्मचारी आहेत का? चला, आता जरा स्टाफिंगच्या आकड्यांवर नजर टाकूया. आणि खरं सांगायचं तर हे आकडे थोडे धक्कादायक आहेत. युनानी डॉक्टरांची एकूण 4 पदं मंजूर आहेत, पण त्यापैकी फक्त 2 भरली आहेत. म्हणजे काय, तर सरळ सरळ निम्मी पदं रिकामी आहेत. हा डोनट चार्ट बघा, एका नजरेत सगळं चित्र स्पष्ट होतं. 50% पदं भरलेली, 50% रिक्त. ज्या सिस्टमवर हजारो रुग्ण अवलंबून आहेत, तिथली ही परिस्थिती आहे. ओके, तर आता आपण जिथून सुरुवात केली होती त्या पत्राकडे परत येऊया. सरकारची जी काही महत्वाकांक्षा आहे आणि जमिनीवरचं जे वास्तव आहे ते आता आपण जोडून बघूया. तर मुद्दा काय आहे बघा, एका बाजूला सरकार नाविन्य आणि पुरावा अशा मोठ्या गोष्टींबद्दल, मोठ्या ध्येयांबद्दल बोलतंय, आणि दुसऱ्या बाजूला हे नाविन्य प्रत्यक्षात आणणारे अर्धे डॉक्टर्सच जागेवर नाहीयेत. म्हणजे ध्येय आणि वास्तव यात एक खूप मोठी दरी दिसतेय. आणि यामुळेच एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न समोर उभा राहतो. युनानी औषधोपचारात नाविन्य आणायचं ध्येय खरंच खूप चांगलं आहे, पण ते प्रत्यक्षात आणायला जे मनुष्यबळ लागतं तेच जर नसेल तर मग ते ध्येय पूर्ण कसं होणार? हे एक असं आव्हान आहे ज्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.